झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। एसटीची दयनीय अवस्था आणि भाडेवाढीचा निर्णय। धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन। महायुती सरकारचा खासगीकरणाचा डाव, प्रवाशांच्या गळचेपीचा आरोप। एसटीच्या तिकिटांमध्ये 15% भाडेवाढ करून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर टाच आणली आहे का, असा सवाल निर्माण झालाय। या निर्णयाचा विरोध करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज धुळे बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन केले। महाराष्ट्रभर एसटी महामंडळ अडचणीत असून ग्रामीण भागातील बसेस मोडकळीस आल्या आहेत। धुळे शहरातील बस स्थानकाची अवस्था कचराकुंडीसारखी झाली असून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या तिकिटांमध्ये 15% दरवाढ लागू केली असून शिवसेना उभाठाने या निर्णयाला खासगीकरणाचा डाव म्हणत विरोध केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थिती पाहता भाडेवाढ गरजेची असल्याचे म्हटले असले तरी शिवसेनेने हा निर्णय सर्वसामान्यांवर अन्याय करणारा असल्याचे ठासून सांगितले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये एसटी बस स्थानकांसमोर हे चक्काजाम आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे आणि ही एसटी दरवाढ मागे घेण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचा आवाज या ठिकाणी बुलंद केलेला आहे। धुळे बस स्थानकावर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन झाले। कार्यकर्त्यांनी भाडेवाढ तत्काळ रद्द करा अशा घोषणाबाजीने सरकार विरोधात एल्गार केला। एसटी ही महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे। त्यामुळे भाडेवाढ मागे घेऊन प्रवाशांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावेत अशी मागणी जोर धरते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।